आदर्श महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर कुन्हाडी येथे सुरू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, श्री छत्रपती संभाजीनगर व आदर्श महाविद्यालय उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरास आज बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी पासून तालुक्यातील कुन्हाडी येथे मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन व पडीक जमिनीच्या शाश्वत विकासात युवक युवतींची भूमिका या संकल्पनेवर आधारित 7 दिवस चालणाऱ्या या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मल्लीनाथ दंडगे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव रामकृष्ण पंत खरोसेकर होते. सरपंच कमलादेवी लवहरे, उपसरपंच सुधीर पाटील, प्राचार्य डॉक्टर राम सोलंकर, मुख्याध्यापक बलभीम चव्हाण, पोलीस पाटील संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सेंद्रिय शेती, विकसित भारत, पर्यावरण संवर्धन, ग्राम स्वच्छता, शाळा परिसर स्वच्छता, आपला देश आपले संविधान या विविध विषयांवर तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. अध्यक्ष समारोपाप्रसंगी बोलताना रामकृष्ण पंत खरोसेकर म्हणाले की विद्यार्थी हा समाज व्यवस्थेचा पाया आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून उत्कृष्ट समाज निर्मिती करणारे विद्यार्थी घडवण्याचे पवित्र कार्य केले जाते. तरुण वयात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिबिरामुळे समाजसेवा करण्याची व शिकण्याची संधी मिळते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सुसंस्कारित विद्यार्थी घडावेत अशी अपेक्षा खरोसेकर यांनी यावेळी केली. यावेळी प्राचार्य डॉक्टर राम सोलंकर यांचे मार्गदर्शन झाले. प्राचार्य डॉक्टर सोलंकर म्हणाले की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच समाजसेवेचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. समाजसेवेमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत होते. आजचे विद्यार्थी हे उद्याच्या विकसित भारत देशाचे निर्माते आहेत. विद्यार्थ्यांनी प्रगतिशील देशाच्या निर्मितीत आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा. राष्ट्रीय सेवा योजना हे सामाजिक अध्यात्म आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विकसित राष्ट्र निर्मितीकरिता आपले योगदान द्यावे असे आवाहन प्राचार्य डॉक्टर सोलंकर यांनी यावेळी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण बिराजदार यांनी केले. आभार कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक तात्याराव चव्हाण यांनी मानले. मुख्याध्यापक, शिबिरार्थी, विद्यार्थी, कुन्हाडी ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. मारुती कदम, उमरगा, धाराशिव. सार्वजनिक जीवनामध्ये कशा पद्धतीने कामं करावेत, मग ते सार्वजनिक काम असेल, आता प्राचार्याने सांगितल्याप्रमाणे, लक्ष्मण बिराजदारांनी सांगितल्याप्रमाणे कामाची जी काही तुम्हाला तिने सर्व माहिती दिलेली आहे, कोणत्या पद्धतीचे कामं या ठिकाणी आपण करणार आहोत आणि कशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. आणि हे 7 दिवस हे शिबिर अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहू. आणि योगायोगानं आता प्राचार्याने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला रोज जाणं येण्यासाठी गाडीची व्यवस्था केलेली आहे. आपण सर्वजण ठरलेल्या वेळेप्रमाणे या ठिकाणी यायचं. इथलं काय जे काय प्राध्यापक मंडळ तुम्हाला सूचना करतील त्याप्रमाणे आपण सर्वजण त्यांच्या सूचनेप्रमाणे काम करायचं. इथं दुपारचं माध्यान्ह भोजन घ्यायचं आणि गावातल्या लोकांबरोबर सुद्धा मग ते गावामध्ये किंवा गावाच्या आजूबाजूला मग ते रस्त्याचं काम असेल, नाले साफ करायचं काम असेल, कचरा काढायचं काम असेल किंवा अजून कोणतं काम आता म्हणल्याप्रमाणे ते पाटबंधाऱ्या खात्यामध्ये जल स्वराज्य योजना काहीतरी या ठिकाणी सरकार या ठिकाणी राबवत आहे. तर त्या कामाची माहिती आणि ते काम कशा पद्धतीने केलं जात आहे या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला या विद्यार्थी दशेमध्ये व्हावी. मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर व आदर्श महाविद्यालय उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष वार्षिक शिबिर आपण या ठिकाणी कुन्हाडी येथे संपन्न करत आहोत. या उद्घाटन कार्यक्रमासाठी आपल्या संस्थेचे सरचिटणीस माननीय परमादरणीय खरोसेकर साहेब या ठिकाणी येऊन आम्हाला मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी संयोजन समिती व आदर्श महाविद्यालय विभागाच्या वतीने त्यांचे मी हार्दिक आभार मानतो. या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री मल्लीनाथ दंडगे साहेब या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी सर्जन समिती व आदर्श महाविद्यालयाचे त्यांचे आभार मानतो. या गावच्या सरपंच कमलादेवी लवहरे या उपस्थित राहून या कार्यक्रमास सहकार्य केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पब्लिकला माहीत व्हावेत या उद्देशाने हा कार्यक्रम सुरू केला आणि आज आपण या ठिकाणी हा 7 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. दरवर्षी आपण महाविद्यालयामध्ये वर्षभर किमान 120 तासाचा या ठिकाणी नियमित कार्यक्रम आपल्या महाविद्यालयात घेतो. त्या कार्यक्रमामध्ये आपण रक्तदान शिबिर घेतो, रोज निरंतर
शिक्षणाचं शिबिर घेतो, या ठिकाणी एड्स रॅली आपण काढतो, असे विविध कार्यक्रम आपण घेतो. परंतु हे विशेष शिबिर आपण या ठिकाणी आज आयोजित केलेलं आहे. या शिबिरामध्ये या ठिकाणी तुम्हाला 7 दिवस वेगवेगळ्या या ठिकाणी तज्ज्ञ प्राध्यापकाचं या ठिकाणी मार्गदर्शन मिळणार आहे. त्याविषयी शेती, सेंद्रिय शेती याच्याविषयी या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे. विकसित भारत 2047 याच्याविषयी मार्गदर्शन होणार आहे. आणि आपली जी काही गावामध्ये बांधिलकी आहे, आपल्या गावाचं काहीतरी देणं आहे किंवा गावातील ह्या ज्या रूढी परंपरा या ठिकाणी सगळ्या माहीत होणं आवश्यक आहे.